आलात मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचं थैमान आहे ते घातलेलं आहे. आईकडे काय मागणं मागितलेलं आहे, कारण शेतकरी संकटात आहे, गावं सगळी संकटात आहे. मी गेले 2 महिन्या खरं तर मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत आले की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा. ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही. म्हणून ह्या देशाचे सहकार मंत्री, जसं NDRFची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते, त्याच्यामुळे अमित भाई शाह यांच्याकडे देशाच्या 2 जबाबदाऱ्या आहेत. एक गृहमंत्री देशाचं म्हणून आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो, ती त्यांच्या अंडर येते. आणि सहकार ही त्याचेच मंत्री आहेत देशाचे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही 8ही खासदार लोकसभेतले आम्ही अमित भाई शाहची जाऊन वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या सरकारला आपण कृपा करून सांगावं आणि मार्गदर्शन करावं. ही जुलै महिन्याची गोष्ट आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले 2 महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे मागते. एकीकडे आपण पाहतो की पुण्यामध्ये तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. तुम्हाला वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतंच आहे ना डोळ्यांनी. म्हणजे 1 वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची, आम्ही सरसकट कर्जमाफी करू. हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे, तुमच्या सगळ्याच चॅनलनी. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही किंवा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना. कुठल्या स्कीममध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर PhDच्या मुलांचे मिळत आहेत, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत. आणि शेतकऱ्याचं तर कंबरडं मोडलंच आहे. आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे. आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारने, खरं तर खूप उशीर झालेला आहे. मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या रस्त्यांसंदर्भात तक्रार केलेली आहे. आयुक्तांना स्वतः फोन करून सांगितलेले आहेत की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. खरं तर मुख्यमंत्री छोट्या गोष्टीची दखल घेतात असं वाटत नाही का आपल्याला? ह्याची दखल तर आम्ही अनेक वर्ष घेतोय सातत्याने. पुण्यामध्ये क्राईम आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप्स झाले. दुर्दैव आहे, मी जड अंतकरणातून म्हणते, कारण का त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते. हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही सगळ्या चॅनल्सनी आम्हाला मदत केली, याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी दाखवताय. त्यामुळे ह्या सरकारने म्हणजे मोठे जे रस्ते असतात ना, म्हणजे शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे 80,000 कोटी 1,00,000 कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो. आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात, म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे. यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य झालं त्या संदर्भात काल पक्षाकडून मोर्चा देखील काढण्यात आला. पक्षाचा नव्हता तो, माणुसकीचा होता. सगळ्या पक्षाचे लोक होते. सगळ्या मोर्चामध्ये ज्यांनी आक्रमक भाषणं केली, मग निलेश लंके असतील किंवा इतर जी आक्रमक ज्या लोकांनी भाषणं केली त्यांना काल रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. अक्षरशः धमकीचे मेसेज दिसत आहेत सोशल मीडियावर. मला काही आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झालाय. सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDची नोटीस येते. आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे, धमक्या देणं. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना, तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे, म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, अशा पोलिसांवर जेव्हा त्याची भीतीच या सरकारमध्ये राहिली नाही. कारण का त्या वर्दीला भीती राहिली नाही. कारण का सर्वसामान्य असे जे गुंड आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते. ज्या लोकांवर 12 वर्ष लोक जेलमध्ये राहिलेले आहेत
त्यांना सिक्युरिटी दिलेली जाते. हा नवीन ट्रेंड आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. आज तुम्ही आईचं दर्शन घ्यायला आलात, आपण एक मुद्दा मांडलेला मात्र आहात आपण की बघितलं आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार व्हावा. नेमकं आपलं आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे? मी असं बोललेलेच नाही. माझा बाईट पाहिला, माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का NDTVचा? तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिजे. प्रश्न हा, आहे तो. मग प्रश्नच चुकीचा आपण आहे. जे नेमकं आपल्याला मी त्यामध्ये असं काय म्हणायचं आहे तो मी मुद्दा आहे. मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचं आंदोलन पूर्ण ऐकून घ्या. मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात कोणी मांडलं असेल तर ते मी मांडलेलं आहे. हा डेटा आहे. आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना. अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझी मुलं, माझ्या 2 मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण कुणासाठी आहे? की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं नसेल, ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी 2 मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं. बाकी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात येते. तर सरसकट कर्जमाफी करा असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आता घेऊया तर टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान